उजनी धरणाच्या पाण्याच्या प्रश्नाला घेऊन चर्चेत आलेले भैया देशमुखांनी महायुतीला पाठिंबा दिला होता। मात्र महायुतीमार्फत विश्वासात घेतलं जात नाही। त्यामुळे सोलापूरमध्ये महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विधानसभेच्या 5 जागा स्वबळावर लढणार असल्याचं देशमुख यांनी आज जाहीर केलंय। शिवाय स्वतः बारामतीमधून अजित पवारांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढणार असल्याचंही देशमुख यांनी आज जाहीर केलंय। या सगळ्या मुद्द्यांवर बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। सोलापूरमधील उजनी धरणाच्या पाण्यासाठी 121 दिवस केलेले आंदोलन आणि या आंदोलनावर अजित पवार यांनी केलेली टिप्पणी यामुळे चर्चेत आलेले भैया देशमुख आता अजित पवार यांच्या विरोधातच निवडणूक लढवणार आहेत। माझ्यासोबत भैया देशमुख आहेत। काय सांगाल एकंदरीतच ह्या निर्णयाबद्दल? या बाबतीत आता मी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये माहितीसोबत होतो, परंतु लोकसभेमध्ये मी मुंडे साहेब आणि उद्धव साहेबांनी मला स्वतः बीडच्या सभेत बोलवून पाठिंबा द्यायला सांगितला आणि माहितीसोबत मी काम करत असताना आता सध्या ह्या 2 महिन्यात माहितींच्या बैठका चालू आहेत विधानसभेच्या दृष्टीनं। परंतु आतापर्यंत महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेला माहितीनं समन्वय साधलेला नाही, आम्हाला विश्वासात घेऊन कुठल्याही मिटिंगला बोलवलेलं नाही। त्यामुळं आमच्या हजारो शेतकऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आता निर्णय झालेला आहे की महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेनं जर माहितीनं अजूनसुद्धा जर आम्हाला समन्वय साधला नाही तर सोलापूर जिल्ह्यातल्या स्वबळावर विधानसभेच्या 5 जागा जनहित शेतकरी संघटना लढवणार। तुम्ही अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढताय, बारामती निवडताय, काय त्यामागची कारण आहे? बारामतीच्या बाबतीत गेली कित्येक वर्ष झालं माझ्या बारामती तालुक्यातली सर्वसामान्य जनता, दीनदलित शेतकरी दहशतीच्या कचाट्यात सापडला आहे। त्याला लोकशाहीचं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि माशाळवाडी त्या भागातले जे पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत त्या पाणी प्रश्नावरची आवाज उठवण्यासाठी मी स्वतः निर्णय घेतलेला आहे की माझंही राजकीय आंदोलन मी आता इथून पुढचंही बारामतीचा विधानसभेचं अजित पवारांच्या विरोधातच मी लढा देणार। पण मंगळवेढ्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात गेल्या काही दिवसापासून आझाद मैदानात आंदोलन करताय, त्या संदर्भात शासनाने काय निर्णय दिलेला आहे? आज आझाद मैदानाचा आंदोलनाचा 40वा दिवस आहे। तर या बाबतीत मुख्यमंत्र्यांना मी 2 वेळा भेटलो होतो। बाबांनी मला तोंडी आश्वासन दिलं होतं। या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी रात्रीच मंत्रिमंडळाचा कॅबिनेटचा निर्णय झाला आहे की त्यांनी 530 कोटी रुपये मंजूर करून हा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचं ठरवलं आहे। परंतु या पाणी प्रश्नाबाबत जलसिंचन योजनेची जोपर्यंत कुदळ लागत नाही तोपर्यंत मला या बाबतीत समाधान वाटणार नाही। अजूनही मी त्यांच्या राज्य सरकारच्या निर्णयाची वाट बघतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।